कामगार कल्याण विभागांतर्गत पेटी वाटप कार्यक्रम राज्यभरात राबवला जात आहे। या अंतर्गत भंडारा जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाली। पोलिसांच्या वतीने सौम्य लाठीचार्ज करण्यात आला, परंतु पोलिसांनी याचा इन्कार केला। कामगार आयुक्त विभागाच्या वतीने बांधकाम करणाऱ्या मजूर लोकांना पेटी वाटप करण्यात येत आहे। या पेटीमध्ये गृह उपयोगी साहित्य असल्याने बांधकाम कामगाराची एकच गर्दी दिसून येत आहे। भंडारा जिल्ह्यात देखील अशा प्रकारचे आयोजन करण्यात आले होते। भंडारा शहराला लागून असलेल्या अग्रसेन भवन मंगल कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सकाळपासून बांधकाम कामगार जमले होते, मात्र गर्दी इतकी होती की महिला एकमेकांना आवरत नव्हत्या आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती। गर्दी पांगवण्याकरिता पोलिसांतर्फे सौम्य लाठीचार्ज करण्यात आला, मात्र पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलांवर लाठीचार्ज केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी नव्हत्या का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। तर नियोजन चुकल्याने गर्दी होऊन चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाल्याचं उपस्थित लाभार्थ्यांनी सांगितलंय। आम्ही पेटीसाठी आलो, पेटी गर्दी खूप होती, सेंटरला सायंकाळ झाली, त्याच्या बादमध्ये पोलीस आले, त्यांना समजूतदारी घेतली का तुम्ही चेंगळ नको करा, व्यवस्थित पेट्या घ्या, सर्वांनाच फिरते। या सौम्य लाठीचार्जमध्ये 3 ते 4 महिला किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र लाठीचार्ज झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। आज भंडारा शहरामध्ये अग्रसेन भवन या ठिकाणी कामगार विभागाअंतर्गत इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने या ठिकाणी किट वाटप, त्याचप्रमाणे महिलांना किचन सेट वाटपाचं या ठिकाणी कार्यक्रम चालू होता। आज दुपारी या गेटमध्ये महिलांची गर्दी झाल्यामुळे एक ज्येष्ठ महिला पाय घसरून खाली पडली होती। त्या महिलेच्या पाठीमागे असणाऱ्या महिला धक्क्याबुक्कीने तिच्या अंगावर पडत होत्या। त्याचवेळी आमच्या पोलीस अंमलदारांनी बाकीच्या महिला अंगावर पडू नये म्हणून हातातील काठी वरती केली होती, की ज्यामुळे बाकीच्या महिला थांबल्या आणि त्या ज्या पडलेली महिला आहे त्या महिलेचा त्या ठिकाणी तिला कसल्याही प्रकारे जखम किंवा इजा झालेली नाही। या ठिकाणी कसल्याही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही। सध्या या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित बंदोबस्त आहे।